गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिलीचा गणिताचं लेक्चर घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर अंतर्गत तुम्ही आय एम विनरच्या परीक्षेला बसलेला आहात. इयत्ता पहिलीची ही तुमची पहिली स्पर्धा परीक्षा असणार आहे. यासाठी तुम्हाला गणितामध्ये बेरीज ही करता आली पाहिजे. मग आज मी तुम्हाला बेरीज कशी करायची व त्याच्यावर आधारित कसे प्रश्न पडतात हे शिकवणार आहे. आता यालाच आपण इंग्रजीमध्ये ऍडिशन असे म्हणतो. आता बेरीज करता यासाठी पहिल्यांदा आपल्याला एकक दशक काय पाहिजे, माहिती पाहिजे. आता एकक दशक जर म्हटला तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एकक व दशक या संख्येसाठी तुम्हाला काय करायचं आहे. आता इथं संख्या आहे 77. 77 म्हणजे 7 दशक 7. आता 7 एकक झाले. हे 7 दशक 7 एकक, 7 दशक 7 एकक हे दोन झाले. मग तुम्हाला एकक दशकची ओळख मी अगोदरच करून दिलेली आहे. युनिट आणि टेन्स आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. आता जर इथं 58 जर असेल तर 8 एकक 5 दशक, म्हणजे आपण वाचताना कसं असतो 5 दशक 8 एकक, 5 दशक 50, 6 दशक 60 आणि 8 एकक म्हणजेच 8 एककाची संख्या ही एकच असते. हा, मग 5 दशक म्हणजे किती येणार 50 आणि अधिक 8 एकक म्हणजे 8च येतात. हे आपण शिकलेलोच आहोत. परत एकदा मी तुम्हाला ओव्हरलूक केलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं असतं, याच्यामध्ये एक अंकी संख्यांची उभ्या पद्धतीनं आणि आडव्या पद्धतीनं बेरीज आपण शिकायची आहे. आता बघा, उभ्या पद्धतीनं बेरीज शिकूया. पहिल्यांदा उभ्या पद्धतीने बघा, इथं दिलेले आहे 3 अधिक 4 बरोबर किती. जर मुलांना हे जर 3 येत नसतील तर बेरीज, तर काय करायचं, 3 गोल काढा, 1 2 3. हा, आणि 4 गोल काढा, 1 2 3 आणि 4. मग आपण काय करू शकतो, हे गोल आहेत की नाही हे एकसारखे मोजायचे. हे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. किती गोल झाले, 7 गोल झाले. मग आपण इथं किती संख्या लिहायची आहे, 7 संख्या लिहायची आहे. आलं लक्षात. ज्या मुलांना बेरीज अजून सुद्धा करायला जमत नाही त्या मुलांसाठी हे उदाहरण मी दिलेलं आहे. बेरीज करताना काय करायचं, जर तुम्हाला अशी डायरेक्ट करता येत नसेल तर एवढी करायची. परत बघा, 10 अधिक 7 बरोबर किती. मग काय करता, अशी जर मोठी संख्या असेल तर असे गोल सुद्धा काढू शकताय, किंवा 10च्या पुढे 7 आपण मोजायचं आहे. आता इथं 10 ही एक रेषा आहे. हा, 7 संख्या 1 2 3 4 5 6 आणि 7, 10 संख्येची एकच रेष काढायची आपण. हा, 10 संख्येचा एक गट्टा असा असतोच, आपल्याला शिकवलेला असतं बघा. 10 संख्येचा एक गट्टा झाला. 10 11 12 13 14 15 16 आणि 17 झाले की नाही. मग 10 अधिक 7 किती झाले आपले, 17 झाले. आता ही झाली आपली काय झाली. आता हीच उभ्या पद्धतीनं करायचे. 3 अधिक 4, मग असा चौकोन देतात किती, 7 उभ्या पद्धतीनं. हा, मग 10 अधिक 4 किती झाले बघा, 14 झाले. अशा पद्धतीने परत आधी उभ्या पद्धतीने तुम्ही करा. 5 अधिक 7 ची बेरीज करा, किती येते बघा उत्तर. पर्याय मी तुम्हाला देणार आहे, उभ्या पद्धतीने शिकवलेला आहे. आता ह्याचं उत्तर बघा, 12, दुसरा पर्याय आहे 14, तिसरा पर्याय आहे 10 आणि चौथा पर्याय आहे याच्यामध्ये 13. हा, हे गणित सोडवा बघू. त्याच्यानंतर बघा 5 अधिक 5 ह्याचं पण उत्तर काय येणार बघा. 1 नंबरचा पर्याय आहे 11, 2 नंबरचा पर्याय आहे 21, 3 नंबरचा पर्याय आहे 10 आणि 4 नंबरचा पर्याय आहे 12. ओके. आता बघा, आता हे उभ्या पद्धतीने देऊया आपण. उभ्या पद्धतीचं चालू आहे. पुढे बघा तिसरं, 15 अधिक 2 बरोबर किती. हा, पहिला पर्याय बघा 16, दुसरा आहे 17, तिसरा आहे 14 आणि चौथा आहे
20. तर ही 3 गणितं उभ्या पद्धतीची तुम्हाला दिलेली आहेत. आता ही तुम्हाला समजून सांगितली कशी सोडवायची. आता 10+7 असेल तर 10 आपण काय करायचं, 10चा एक गट्टाच घ्यायचा. मग 10च्या पुढे तुम्ही 7 पर्यंत रेषा मारून 17 हे होऊ शकतात. शक्यतो तुम्हाला एक अंकी जरी बेरीज आपल्याला दिली असली तरी आपण 2 अंकी पर्यंत प्रॅक्टिस करायचं, म्हणजे आपल्याला पुढचं आपल्याला काय होतं, प्रॅक्टिस होतं. लक्षात. आता ही 3 गणितं तुम्ही सोडवा बघू, त्याची उत्तरं काढा बघू. 3 गणिताची उत्तर काढा बघू, येतात काय बघा तुम्हाला. बघा, आता तुम्हाला मी उभ्या पद्धतीने शिकवले का नाही. आता तुम्ही काय करायचं आहे, आता ज्या मुलांना 5 पर्यंत आहे की नाही, मग 5 नंतर आपण 7 बोट सुद्धा मोजू शकतो. मी तुम्हाला किती वेळा बघा, गोल काढा, रेषा काढा, त्याच्या पुढे मोजा, किंवा 5 नंतर आपण 7 बोट मोजू शकतो. 5 नंतर बघा 7 बोट घ्या, असे आपण बोट घेतले नाही, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 7 आणि 5 किती झाले, 12 झाले. मग हे वरचे 5 आहेत, 5 नंतर 7 घ्यायचे, मग हे 12 झाले. ऑप्शन नंबर 2, मग आपल्याला 1, 2, 3, 4 अशा प्रकारे काय देतात, गोल देतात. त्यातला किती नंबरचा बरोबर आहे, 1 नंबरचा. मग 1 नंबरला आपण काय करायचं आहे, तर गोल करायचा आहे. 1 नंबरला गोल करायचंय. दुसरा बघा, 5+5, मग 5 रेषा मारू शकता. 1, 2, 3, 4, 5 अधिक 1, 2, 3, 4, 5. आता या रेषा काय करूयात आपण, ह्या रेषा आहेत त्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 5 आणि 5 किती झाले, 10 झाले. मग इथं कोणता येणार, ऑप्शन नंबर 3 येणार. मग अशा प्रकारे आपण गोल दिलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय. आलं लक्षात. 15+2, आता आपल्याला 100 पर्यंत अंक येतच असतात. मग 15च्या पुढे फक्त 2 बोट मोजायची. सोपं आहे. 15, 16 आणि 17. 15 रेषा मारायची सुद्धा आपल्याला इथं गरज नाहीये. 15 नंतर 2 बोट मोजू शकता. 15, 16 आणि 17. 17 आहे काय, आहे. मग आपल्याला 1, 2, 3 आणि 4 पर्यायामध्ये 2 नंबरला गोल करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर बघा, आता पुढे गणित दिल्या. आता ही उभ्या पद्धतीची दिली. आता आडव्या पद्धतीची गणित बघूयात आपण. नंतर उभ्या आणि आडव्या दोन्ही पद्धतीची बघायची आहेत. तेरा अधिक 2 बरोबर किती, पहिलं. दुसरं बघा, 25+4 बरोबर किती, तिसरं. वीस अधिक 10 बरोबर किती. आता 2 अंकी असेल तर आपण कसं करतो सांगा. 25+13 असेल तर एकाखाली एक, एककाखाली एकक, दशकाखाली दशक मांडून घ्यायचे आपण, आणि मग यांची बेरीज करायची. 5+3 करा, 5, 6, 7 आणि 8. 5 आणि 3 8 झाले. 2 आणि 1 किती झाले, 2 आणि 1 3 झाले. याची संख्या किती आली, 38 आली. आता बघा, 50+23
अशी जर दिलेली असेल तर एककाच्या खाली एकक लिहायचा, दशकाच्या खाली दशक लिहू शकता. 0 अधिक 3 3च येतं. म्हणजे शून्यामध्ये तुम्ही कोणतीही संख्या जर घेतली त्याची बेरीज केली तर तुम्हाला काय होतं, उत्तर काय येतं, 3 येतं. म्हणजे जी संख्या दिलेली असते तीच येते. आलं लक्षात तुमच्या? 0 अधिक 3 3, 5 अधिक 2 5, 6 आणि 7 73 आलं बघा. म्हणजे फक्त काय, एककाच्या खाली एकक आणि दशकाच्या खाली दशक जर लिहिला तर तुम्हाला एकांकी संख्यांची उभ्या पद्धतीने बेरीज येते. मग ही एकांकी संख्यांची अशी बेरीज केली तर उत्तर निघतं. बरोबर आलं लक्षात? आता पुढे बघा. आता जरी ही आडव्या पद्धतीने दिसत असली तर तुम्ही उभ्या पद्धतीने काय करा, त्यांची बेरीज करू शकता. इथं बघा पर्याय. आता यांचे पर्याय बघा. 14 15 16 17 28 29 21 23 20 अधिक 10 35 30 तिसरा पर्याय आहे 40 चौथा पर्याय आहे 10 50 अधिक 23 73 63 53 60. बघा ही 4 गणित दिलेली आहेत ती सोडवा. मग जी जरी 2 अंकी संख्या असल्या तरी त्या उभ्या पद्धतीने मांडून करू शकता. त्याच्यामध्ये हातच्याची कोणतीही गणित आपल्याला देत नाही. आता ह्या पद्धतीची उभ्या पद्धतीने मांडणी करा आणि मग ह्याचं उत्तर तुम्ही सोडवू शकताय. सोपी गणित आहेत. उभ्या पद्धतीची जरी गणित असली तरी तुम्ही ती आडव्या पद्धतीने सोडवू शकता.
बघा आता ह्याचं उत्तर सांगणार आहे मी. आता काय करायचं, 13+2च्या पुढे सगळं मोजत बसण्यात. 13, 14 आणि 15. उत्तर किती आलंय? 15. पण या बॉक्स मध्ये आपण लिहायचं आहे का? नाही. आपल्याला 4 पर्याय देतात. 1, 2, 3, 4. मग आपण काय करायचंय, 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे. आलं लक्षात? तर आपल्याला काय करायचं आहे, 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. 25+4. 25च्या पुढे तुम्ही 4 बोटं मोजू शकता. 25, 26, 27, 28, 29. किती झाले? 29. पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. तर 20+10. तर 20+10 या पद्धतीने मांडणी करून घ्या. आता 0+0 0, 2+1 3. किती झाले? 30. 30 किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. 2 नंबरच्या पर्यायाला गोल करू शकता. आता 50+23. बघा, 50+23. मग आपण हे गणित कसं करायचं आहे? 0+3 3. एक अंकी संख्यांची पहिला बेरीज करा. 5+2 5, 6 आणि 7. 5 आणि 2 7. मग आपण 7. किती आली बेरीज? 73 आली. मग आपण काय करायचं? 1, 2, 3, 4 पर्याय देतात. 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. कारण 1 नंबरला 73 आहे, 2 नंबरला 63 आहे, 6 आणि 3 63, 5 आणि 3 53, 6 0 7 आलेलं आहे. मग 1 नंबरला 73 आहे म्हणून 73ला आपण इथं गोल केला. आलं लक्षात सर्वांच्या? पुढं बघा. तर बघा, आता लेखी गणित सुद्धा आपल्याला पडतात. लेखी गणित म्हणजे बघा, लेखी कशी असतात? बघा, राम जवळ 7 आंबे होते. आईने आणखी 7 दिले. तर राम जवळ एकूण किती आंबे राहिले? पर्याय बघा, 12, 13, 14 आणि 10. सीमाकडे 10 रुपये आहेत. आणखी 2 रुपये दिले. आणखी 2 रुपये तिला दिले. तर सीमाकडे एकूण किती रुपये झाले? सीमाकडे 10 रुपये आहेत, आणखी 2 रुपये तिला दिले, तर एकूण किती रुपये झाले? 13, 12, 10, 11. सीमाकडे 10 रुपये आहेत, आणखी 2 रुपये तिला दिले,
तर सीमाकडे एकूण किती रुपये झाले? आता बघा, नीट वाचा प्रश्न. बघा, रामजवळ 7 आंबे होते. आईने आणखी 7 दिले. 7 आंबे दिले तर रामजवळ एकूण किती आंबे राहिले? बघा, 7 आंबे होते आणि 7 दिले. काय करा, 7 आणि 7 ची बेरीज करा. किती उत्तर येते बघा. रामकडे, आता सीमाकडे 10 रुपये आहेत, आणखी 10 रुपये तिला दिले तर सीमाकडे एकूण किती रुपये झाले? काय करा, 10च्या पुढे तुम्ही काय करू शकता, 2 बोट मोजू शकता, किंवा 10+2 उभ्या पद्धतीने मांडणी करू शकता. 2 गणित जरा वाचून सोडवा बघू, सोपी आहेत. आता ही बेरीजची आहे. आता ह्या 2 गणित झाल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं ते. बघा, आता याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे. काय प्रश्न आहे? रामजवळ 7 आंबे होते. किती होते? 7. हा, आईने आणखी 7 दिले, म्हणजे दिले म्हणजे काय झालं, रामजवळ आणखी वाढले की नाही, काय काढून घेतले, दिले म्हटले वाढले. 7+7 किती झाले? 14. 7च्या पुढे 7 बोट बघू शकताय. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. हा, मग आणखी दिले किंवा एकूण किती असा जर प्रश्न विचारला किंवा मिळून किती होतात, तर त्यावेळी आपल्याला बेरीज करायची असते. आलं लक्षात? म्हणजे आणखी दिले, एकूण किती होतात, किंवा त्याच्यामध्ये सगळे मिळून किती, असे जर प्रश्न विचारले तर बेरीज असते. सीमाकडे 10 रुपये आहेत. किती आहेत? 10 रुपये. आणखी 2 रुपये तिला दिले. आणखी किती रुपये दिले? 2. मग 2 ही एकच संख्या आहे, म्हणजे एकक आहे. मग सीमाकडे एकूण किती रुपये झाले? 0+2 10. एक आहे तसा खाली घ्यायचा, कारण की ही एक दशक स्थानी कोणी संख्या नाही, कोणतीही नाही. मग पर्याय क्रमांक इथं 2 बरोबर, इथं तिसरा बरोबर. लक्षात? अजून बघा, प्रश्न किती आहे आता तुम्हाला देणार आहे. उभ्या पद्धतीनं, आडव्या पद्धतीनं आणि एक लेखी गणित. पहिल्यांदा उभ्या पद्धतीची गणित घ्या. 5+3 बरोबर किती? 8, 7, 6, 5. हा, दुसरं घ्या. 25+30, 45, 55, 62, 75. आता आडव्या पद्धतीचं बघा. आता लेखी गणित देणार आहे. हा,
रोहित जवळ 10 रुपयाची एक नोट व 1 रुपयाची 7 नाणी आहेत. 1 रुपयाची 7 नाणी आहेत. तर रोहित जवळ एकूण किती रुपये आहेत? फक्त रुपये मोजायचे आहेत. एक पर्याय 15, 17, 16, 7. हा, पुढचा प्रश्न घ्या. इथे एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, उभ्या पद्धतीचा पर्याय दिलेला आहे. इथं लेखी गणित दिलेलं आहे. आता पुढचं बघा, हे 3 नंबरचं आहे. चौथा आहे आडव्या पद्धतीनं 27 अधिक 3 बरोबर किती? आता याची उत्तर लिहू शकताय तुम्ही नुसता. 50 अधिक 21 बरोबर किती? 30 अधिक 30 बरोबर किती? तर याची नुसती उत्तर तुम्हाला लिहायची आहेत. 2 मिनिटं परत वेळ देणार आहे. ही उभ्या पद्धतीचे त्याचे पर्याय आहेत. हा पण उभ्या पद्धतीचे ह्याचे पर्याय. हे एक लेखी गणित आहे त्याचं पर्याय. आणि चौथं आणि 5वं जे आहे ते 5वं आहे हे, आणि हे 6वं आहे. हे आडव्या पद्धतीचे आहे. सोडवा बघू गणित.
तर काय चालची उत्तर? तुम्ही लहान पहिलीची मुलं असल्यामुळे तुम्हाला थोडा वेळ जास्त दिला होता. आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, ही गणित सोडून झाल्यानंतर इथंच आपण काय करूया, थांबूयात. आता बघा, उभ्या पद्धतीनं ही मांडणी आहे. 5+3, 5 नंतर 3 बोट मोजा. 5, 5, 6, 7 आणि 8. किती झाले? 8 आहे. जर तुम्हाला पुढं 5+3 जमत नसेल तर रेषा काढू शकता किंवा बोट मोजू शकता. 5 आणि 3 8. ऑप्शन नंबर 1 बरोबर. 2, 3 आणि 4 असे तुम्हाला 4 पर्याय देतात. त्याच्यानंतर 8 हा बरोबर आहे की नाही, 1 नंबरला गोल करायचा आहे. हा, पुढे बघा, 25+30, 25+30 त्याच्यामध्ये बघा, 25+30 उभ्या पद्धतीने मांडले. 5×5, 2 आणि 3 5, किती आले? 55 आले. मग तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीने मांडून इथं उत्तर द्यायचे. 55 किती नंबरचा पर्याय आहे? 2 नंबरचा. मग 1, 2, 3 आणि 4 त्याच्यामध्ये किती नंबरचा पर्याय बरोबर आहे? 2 नंबरचा. मग 2 नंबरला तुम्ही गोल करू शकता. आलं लक्षात? आता बघा, रोहित जवळ 10 रुपयांची एक नोट. किती रुपयांची? 10 रुपयांची एक नोट व 1 रुपयाची 7 नाणी. तर 1 रुपयाची नाणी किती आहेत? 7. हे एक धरायचं नाही, अधिक 1 रुपयाची 7 नाणी आहेत. त्यामुळे बरीच मुलं काय करतात, हा एक धरतात. म्हणजे 10 आणि 1 11 आणि 7 18 करतात. पण हे पूर्ण चुकीचं आहे. फक्त 10 रुपयाची एक नोट व 1 रुपयाची 7 नाणी आहे. मग त्यांची बेरीज करायची आहे. 10+7च घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 घ्यायचं नाही. 7ची 7 वरून घेतला 1, 17 झाले का बरोबर? मग 17 किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. आपण काय करायचं, 1, 2, 3 आणि 4 नंबर मध्ये 17 2 नंबरला आहे. 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. आलं लक्षात? पुढे बघा, हे लक्षात घ्या, गणित हे सगळ्यात महत्वाचं आहे. 10 रुपयाची एक नोट व 1 रुपयाची 7 नाणी, त्याच्यामध्ये एक हा बेरीज करताना धरायचा नाही. आलं लक्षात? 10 आणि 7च फक्त करायचं आहे, कारण की नाणी 7ची आहेत म्हणजे, आणि 10 रुपयाची एक नोट आहे. 27+3. आता याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, 27+3. आता यांची बेरीज करा. 7 आणि 3 10, हातचा 1. आता इथं काय झालेलं, हातच्याच आलेलं आहे. शक्यतो तुम्हाला हातच्याची गणित पडत नाही, पण यांची बेरीज 10 लिहिली आहे. 1 घ्यायचा वरती हातचा, 2 आणि 1 त्यांची बेरीज करून 3 लिहायचं. म्हणजे 10 मधला एकच स्थानचा अंक इथं लिहायचा, हा राहिलेला एक पलीकडे न्यायचा आणि तिथं हातचा द्यायचा. हातच्याची गणित तुम्हाला नाही येत आता या वर्षी, चुकून एखादं पडू शकतं, त्याची प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवा. 50+21 मांडून घ्या. आडव्या पद्धतीची जरी गणित असली तरी उभ्या पद्धतीने मांडून घ्या. 0+1 1, 5+2 7, किती झाले? 71 झाले. 30+30, 30+30, 0 आणि 0 0, 3 आणि 3 किती? 6. मग याचं उत्तर किती आलं? 60. आता याचे मी पर्याय दिले नव्हते, कारण की मुद्दा म्हणून तुम्ही उत्तर याची सोडवायची होती. तर आज आपला कोणता घटक झालेला आहे? ऍडिशन, म्हणजेच काय, बेरीज हा घटक आपला इथं झालेला आहे. आपण आज इयत्ता पहिलीचा बेरीज हा घटक शिकवलेला आहे. पहिलीच्या मुलांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं, शिस्तीत, व तुम्हाला भरपूर उदाहरणं सुद्धा तुम्हाला फळ्यावर मी सोडवायला दिलेली होती. आता तुम्ही काय करायचंय, आपला जो ऍडिशन म्हणजे बेरीज हा घटक आहे तो वहीमध्ये व्यवस्थित सोडवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे, सराव प्रश्नपेढी स्वाध्याय, तो सुद्धा तुम्ही सगळा वहीत लिहायचा आहे. वहीत लिहून तुम्ही त्याचं काय करायचं आहे, प्रश्नोत्तर लिहून वहीत व्यवस्थित सोडवायचं आहे. गडबड करायची नाही. ज्या मुलांना बेरीज जमत नाहीये, पुढच्या वेळी आपली वजाबाकी येणार, बेरीज परफेक्ट करा. बेरजेची जवळजवळ उभ्या मांडणीची 25, आडव्या मांडणीची 25 आणि लेखी गणित 20 असे तुम्ही सोडवायचे. उभ्या मांडणीची 25, आडव्या 2 अंकी सोडवायचे, आडव्या मांडणीची 25 आणि लेखी गणित 20 तयार करून वहीमध्ये सोडवायची आहेत. ओके, आता आपण इथंच थांबूया. थँक्यू.